हॅलो नमस्ते. आज आपण ब्लाऊजवरून मापं काढू आणि बघा हे मी मापं लिहून घेतलेले आहे आणि ह्या ब्लाऊजवरून आपण मापं काढून पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग करणार आहे. तर बघा आपण ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची हे मी आज दाखवणार आहे. तर बघा आपण हे ब्लाऊज उलटं करून घ्यायचं आणि आपलं हे काज बटनची पट्टी आहे तिथून आपण मोजायचं. बघा जास्त ताणायचंही नाही. आपलं हे 9 येते हे. बघा आपण हे छाती आपली हे 36 इन त्याचा चौथा 9 आहे. बघा आपण छातीचं असं माप काढलेलं आहे आणि कमरेचं एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एकदम टाईट व्यवस्थित पकडायचं, ढिलं सोडायचं नाही. आणि बघा हे दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला 31.5 आला आहे. तर आपण इथे बघा 31.5 आहे. आता आपण 32ही घेतलं तरी चालेल, कारण आपण फिटिंगमध्ये दाबून घ्यायचं. आता आपलं 31.5 आलेलं आहे. आणि आपली बाही आपली ही 4.25 आहे. तर आपण ही वाढवायची सांगितलेली आहे त्यांनी. थोडी कस्टमरचं ब्लाऊज आहे, वाढवायची सांगितले. आणि आपला हा दंडगेर आपला आहे 6.25 आहे. हे बघा 6.25 लिहिलेला आहे मी इथे. आणि आपला हा गळा सोमरी गळा आहे आपल्याला. बघा असं व्यवस्थित करून क्रॉसमध्ये आपला गळा हा 7चा आहे. समोरचा गळा आपण 7चा घेतलेला आहे. आणि आपण आता हे बघा मागच्या साईडचे आपण हे उंची आणि गळा घेणार. असं ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचं. हे बघा हे उंची आपली आहे 14.5 आणि पाठीमागचा गळा हा 11. आता आपण आपल्या उंचीमध्ये +1 करू कटिंग करताना. हे 14.5 उंची आणि 11 पाठीमागचा गळा. आणि शोल्डर मी हे बघा मी असं पुढे हे 2.5 सोडलेलं आहे आणि इथे हे आपलं 3 येईल पट्टी. तर मी 5.5चं शोल्डर लावणार. बघा आपल्याला तयार कटोरी किती पाहिजे हे आपण हे ब्लाऊजवरूनच घेणार. तर आपली तयार ही 6ची कटोरी आहे. बघा अशा प्रकारे आपण माप ब्लाऊजवरून काढलेले आहे आणि ते लिहून घेतलेले आहे. आता बघा आपलं 14.5 उंची होती, त्याच्यामध्ये आपण 1 इंच टाकलं, 15.5 झाली ती. मार्जिंगसाठी 1 इंच घ्यावंच लागतं कोणत्याही मापाचं ब्लाऊज असलं तरी. हे बघा हे आपलं 14.5 आणि आपण 1 इंच 15.5 यावर निशाण लावून ही सरळ रेष ओढून घेऊ. आणि शोल्डर मी 5.5चा लावलेला आहे आणि गळा रुंदी 2.25चा. आपली पाठीमागचा गळा 11चा आहे, तर आपण 2.25चा लावलेला आहे. आणि आपलं हे चेस्ट आपण 9 आणि 1.5 इंच आपले हे शिलाई मार्जिंगसाठी. आणि बघा हे 8.25 आणि 1 इंच आपली मागचा टक्स आणि 1.5 इंच मार्जिंग. अशा प्रकारे आपण हे मापं टाकून घेतलेले आहे. बघा हे बघा मी इथे इथून 8.25 1 इंच आणि 1.5 इंच आणि इथून ह्या बगलमुंडा आपला हा आपण 1.5 आणि 1.25 असे हे 2 निशाण लावलेले आहे. हे बाहेरच्या साईडने आणि आतच्या साईडने. बघा हे आपल्या मुंड्याकडचे आकार घेऊन झालेले आहे. आणि आपला गळा आहे समोरचा 7 आणि या साईडने आपण 2.5 घेऊ आणि वरच्या साईडने आपण 2.25 घेतलेले आहे, कारण आपला पाठीमागचा गळा खोल आहे त्यामुळे. आणि आपण हा गोल गळा दिलेला आहे. तुम्हाला डिझाईनचा घेत असला
डिझाईनचंही घेऊ शकतो. आणि आपली ही योगपट्टी मी हे 3ची घेतलेली आहे आणि या साईडने 2.5 अशी मी सरळ रेष अर्ध्यापर्यंत ओढून घेईल, म्हणजे पूर्ण ओढून घेईल आणि अर्ध्यापर्यंत हे असा आकार देईल योगपट्टीला, अर्धा पाऊण इंच. आणि आपली कटोरी तयार आपल्याला 6ची पाहिजे. 6वर निशाण लावलं आणि 2.5 इंच या साईडने घेतला आकार देण्यासाठी आणि ह्या साईडने 1 इंच आणि असा आकार देऊन घ्यायचा. हे बघा, आपण आता हे कटिंग करून घेऊ. आपल्याला कटोरी वाढवायची आहे, ती वेगळ्या पेपरावर वाढवू आपण. हे आपलं 36 मापाचं पेपर कटिंग आहे. यानुसार आपण कटिंग करायचं. आता हे मी ब्लाऊजवरून माप काढून केलेले आहे. आता हे आपले 2 पार्ट्स आहे, तर मी एक समोरचा आहे आणि आपला एक पाठीमागचा निघेल. याच्यामध्ये 2 भाग निघतात. हे बघा, पाठीमागचा भाग आहे. आणि आता आपण हे योगपट्टी कटिंग करून घेऊ आणि आपली ही कटोरी आणि जे आपला खोल भाग पाऊण इंचाचं हे कटिंग करून घ्यायचं. आणि आपला समोरचा गळा आहे 7चा, तोही कटिंग करून घेतलेला आहे. आता आपले साईड पीस योगपट्टी आणि हे कटोरी. आता ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे वेगळ्या पेपरवर. त्याच्या आधी आपण हा पाठीमागचा गळा, आता आपला पाठीमागचा गळा आहे 11. हे बघा, आणि ह्या साईडने आपण 2.5 इंच घेतो आहे. पसरट घ्यायचा असला तर 3ही घेऊ शकता आणि वरच्या साईडने 2.25, कारण आपल्या गळ्याची उंची जास्त असल्यामुळे आपण वरच्या साईडने 2.25 घ्यायचा. हे बघा, आणि इथे आकार द्यायचा. आपण डिझाईनचंही घेऊ शकतो. आता आपला गोल गळा आहे. बघा, आता आपण ह्या गळ्याची कटिंग करून घेतलेली आणि आपला हा पाठीमागचा भाग आहे तयार झालेला आहे. आपलं हे 36 मापाचं कटिंग आहे. हे नंबर टाकून ठेवते मी. आणि आपली ही कटोरी आहे, ती कटोरी आता आपल्याला वाढवायची आहे वेगळ्या पेपरवर. त्याच्या आधी मी ही बाहीची कटिंग करून घेते. तर बाही आपली आहे 5, तर मी 1 इंच मार्जिंगसाठी घेतला आहे, कारण आपलं हे अस्तरचं आहे त्यासाठी 1 इंच. आणि आपली बाहीची घडी ही 9 घेतलेली आहे. हे बघा, 9ची घडी घेतलेली आहे. आपण असा हा चौकोन तयार केलेला आहे. तर बघा, इथून कॅप हाईट मी 3.25 घेतले आणि आतमध्ये 1.5 इंच आणि अशा प्रकारे आपण हा आकार देऊन घ्यायचा. वरच्या साईडचा आणि खाली आपला हा अर्धा या पाऊण इंच एवढा गॅप आला पाहिजे. आणि आपले हे दंड घेर आहे 6 आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच. हे बघा, अशा प्रकारे आपण ही बाही तयार केलेली आहे. आणि आता आपण कटिंग करून घेऊ. बघा, अशा प्रकारे तुम्ही जर बाहीचे माप टाकले ना, तुम्हाला बाहीमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हिला असं ओपन करून आपण हे कटिंग करून घ्यायचं. आपला खोल भाग समोरून येतो आणि उंच भाग पाठीमागून येतो. आपली बाही हे 5 इंचाची आहे, त्याच्यामध्ये आपण 1 मार्जिंगसाठी घेतलेला आहे. आणि आपली घडी 9ची आहे आणि आपला दंड घेर आहे 6. बघा, आता आपण कटोरी वाढवणार. कटोरी आपला जो हा पेपर आहे त्याच्यावर आपण ठेवून सेम उतरून घ्यायचं जसं तसं आणि मग नंतर आपण तिला वाढवू. ही कटोरी, हिला वाढीव कटोरी असं म्हणतात. कारण आपण हिला पेपरवर काढून देतो. आपण जर अस्तरवर काढलं तर आपल्याला कपडा जास्त लागतो. हे बघा, या साईडने 1.5 इंच आणि ह्या साईडने 1.5 इंच
आणि याचा असं आपण मध्य काढून घ्यायचा आणि ह्या साईडनेही 1.5 इंच आणि आपण जे हे सगळे पॉईंट जोडून घ्यायचे. हे बघा मी जोडून घेतलेले आहे आणि या साईडने 1/2 इंच आणि या साईडने 1/2 इंच, जेवढी तुमची मार्जिन आहे 1/2 इंच अर्धा इंचानुसार ठेवायचं. आणि बघा हे असा आकार द्यायचा, असं व्यवस्थित हळूवार, आणि हे आपण जोडून घ्यायचं पट्टीने. हे बघा अशा प्रकारे आपली वाढीव कटोरी तयार झालेली आहे. तुम्ही असं टाकीतले माप तर सोपं पद्धत आहे, काही कठीण नाही. अशा प्रकारे आपण कटोरी वाढीव आणि पेपर कटिंग करू शकतो. कोणत्याही मापाची कटोरी असली तर ते साईडचं ठेवून आपण अशा प्रकारे वाढवू शकतो. हे आपलं छाती माप आहे 36. नंबर टाकून ठेवल्याने आपल्याला लवकर इझी मिळते कटिंग ठेवलेली. हे बघा आपले पाठीमागचा भाग, साईड पीस, बाही, योगपट्टी आणि आपले हे कटोरी, अशा प्रकारे आपण 36 मापाचं कटिंग तयार केलेलं आहे. आता आपण अस्तर व हे कटिंग करणार आहे. हे बघा आपलं हे अस्तर आहे. आधी आपण अस्तरवर कटिंग करू आणि मग साडीचं जे आपलं पीस आहे त्याच्यावर करू. हे बघा हे अस्तर आहे, व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं किंवा आपण इस्त्रीने प्रेस करून घ्यायचं. हे बघा आम्ही पाठीमागचा भाग हा बंद साईडकडून ठेवायचा, ओपन साईडकडून ठेवायचा नाही. आणि बघा आपली ही कटोरी, योगपट्टी आणि ही बाही हे व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवावं लागतं, कारण आपल्याला कपड्याच्या हिशोबाने हे सगळं पॅटर्न ठेवायचं. बघा मी हे ठेवून घेतलं आणि खडूने नशानेही लावून घेतले. या पद्धतीने मी आता कटिंग करणार. हे बघा आपल्या अस्तर आणि कपड्याच्या नुसार आपण हे व्यवस्थित ठेवून मी आहे नशान लावून घेतले आणि आता हे कटिंग करणार. हे बघा हे योगपट्टीमध्ये मी अर्धा इंच वाढवलेला आहे. आपले जे हे योगपट्टी त्याच्यामध्ये मी अर्धा इंच वाढवलेला आहे. आणि आपली कटोरी हे आपण जे पेपरवर वाढवलेली आहे, अस्तरवर वाढवायची नाही. जी जशीच तशी सेम कटिंग करून घ्यायची. बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि ब्लाऊजविषयी काही कमेंट असेल तेही सांगा, मी नक्की त्याचं उत्तर देईल. हे बघा आपले साईड पीस बी कटिंग करून तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपण हे सगळं कटिंग करून घेऊ. हे बघा आपली बाहीची ही कटिंग आपली तयार झालेली आहे. आणि आपला हा पाठीमागचा भाग. आता हे पाठीमागचा भाग मी आता पुन्हा शोल्डर मोजून घेते. आपलं 5.5 आहे का बघा. जेव्हा आपण पेपर ठेवतो ना तेव्हा थोडा फरक पडतो, तर माझा अर्धा इंच फरक पडला बघा. तर मी आता हे 5.5 शोल्डर लावलेलं आहे आणि हे 2.25 गळा रुंदी आणि या साईडने ही 2.5 इंच. मी असं हे माप पुन्हा टाकून घेते आणि आता हा आकार देते. हे बघा अशा प्रकारे मी माप पुन्हा शोल्डरचे आणि आपले मुंडा खोलीचेही हे बघा इथून 5.5 आणि हे रेशमी अशी सरळ ओढून घेतली आणि आपले हे इथून 6 मुंड्याचा उंची आपण 6 घेतलेली आहे. आणि हे आपला जसा आकार बघा इथून आपण हे 1.5 इंच
बघा नंतर मी जेव्हा माप टाकले त्याच्यामध्ये फरक आलेला आहे, कारण जेव्हा आपण पेपर कटिंग ठेवतो ना तर ते थोडंसं सरकते. ते व्यवस्थित पिना लावून ठेवायच्या. आपला पाठीमागचा हा गळा गोलच आहे, ते मी गोलच घेणार. जर डिझाईनचा करायचा असला तर आपण डिझाईनही करू शकतो. हे बघा आपला पाठीमागचा भाग कटिंग तयार झालेला आहे. ही बाही आणि आपले हे योकपट्टी, हे साईड पीस आणि आपले ही कटोरी, तर आपलं हे अस्तरचं कटिंग तयार झालेलं आहे. आता आपण हे साडीचा जो पीस आहे तिच्यावर ठेवून कटिंग करून घेऊ. हे बघा आपले साडीचं पीस आहे, आपण हे ठेवलेलं आहे ही घडी करून, आणि हा पाठीमागचा भाग आणि या साईडने साईड पीस असं व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचं. आणि ही कटोरी, आता ही कटोरी मी इथे ॲडजस्ट करते आहे, तिला मी नंतर ठेवते. आधी हे दोन भाग आहे कटिंग करून घेते. हे बघा आपला हे पाठीमागचा भाग आहे. साडीचा जो पीस आपला कपडा आहे तो थोडा एक्स्ट्रा सोडायचा. आपण जेव्हा जोडतो ना तेव्हा कटिंग करून घेतो, पण हे थोडंसं पाव इंच अर्धा इंच सोडायचंच. बघा आपला पाठीमागचा भाग तयार झाला आहे कटिंग करून. आता आपली साईड पीस, हे बघा पिना लावल्या तरी चालता, कपडा न सरकता व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. हे बघा आपली साईड पीस ही तयार झालेली आहे. आता आपण इथे कटोरी ठेवू, कटोरी ॲडजस्ट करून ठेवू. तर ते तिथे नाही बसणार, तर मी बाही काढून घेते आधी. आपली बाही बघा मी 4 पदरी घडी केलेली आहे, आणि जे आपलं अस्तरची बाही आहे त्यानुसार मी हे कटिंग करून घेणार. मी अर्धा इंच सोडून आपला साडीचा कपडा जास्त घेऊन हे कटिंग करणार. बघा जेव्हा आता आपण जरी हे बाहीचे आकार दिलेले आहे, पण शिवताना आपण पुन्हा त्याला आकार द्यावा लागतो, आणि तो दिला पाहिजे. कारण आपण हे जे आकार टाकलेले आहे हे व्यवस्थितच आहे, तरीसुद्धा बाही तयार झाल्यावर पुन्हा एकदा चेक करून आकार व्यवस्थित द्यायचा. असं नाही की आपण एकदा कटिंग केली म्हणजे तसंच ठेवायचं नाही. ते एक वेळा चेक करायचे बाही पुन्हा माप, आणि पुन्हा थोडासा आकार द्यायचा, म्हणजे त्यानुसार आपली बाही व्यवस्थित येते. आणि आपला बघा हा साडीचा जो किनार आहे, काठ आहे, तो आपण आधी काढून घेतला. तो आपण ह्या बाहीला आणि पाठीमागीला लावू, कारण तो आडव्यामध्ये होता. ब्लाऊज आपल्याला उभ्यामध्ये काटायचा होता, तो आपण जो किनार आहे तो पहिले काढून घेतला, आणि बाहीला आणि कमरेला वरतून लावू. आता बघा हे आपलं योकपट्टी आणि कटोरी हे जे राहिलेलं होतं ते आता आपण हे कटिंग करणार. बघा आपण अस्तरमध्येच अर्धा इंच योकपट्टीमध्ये वाढवलेलं होतं, कारण आपलं शिलाई मार्जिनमध्ये जे आपण 2.5 आणि 3 घेतलेलं होतं ते कमी होऊन जाईल, त्याच्यासाठी आपण अर्धा शिलाई मार्जिन टाकलेली होती. आणि आपली ही कटोरी ही आता आपण सेम आपल्या पिसावर कटिंग करून घ्यायची. हे बघा आपली ही कटोरी बी कटिंग करून तयार झालेली आहे. आता आपण सगळे मापक जे पाठीमागचा भाग आहे सगळ्याचं कटिंग तयार झालेलं आहे. हे बघा कटोरी, साईड पीस आणि आपली योकपट्टी आणि ही बाही. आता आपले किनार आपण शिवताना बाहीला आणि कमरेला लावणार. अशा प्रकारे आपण ही 36 मापाचं पेपर कटिंग आणि ब्लाऊज पीस आणि अस्तरची कटिंग केलेली आहे. तर आपला नेक्स्ट व्हिडिओ शिवणकामचा असेल
धन्यवाद.